आता आपण दुसरा जो धडा घेणार आहोत ते इलेक्ट्रिक रूम कूलर. आता ह्या रूम कूलरमध्ये सुद्धा शेडेड पोल मोटर वापरलेली असते. आता ह्या रूम कूलरचे मुख्य घटक तयार करून ठेवा हे विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर हे इलेक्ट्रिकल वॉटर पंप हे सगळे जे भाग आहेत हे भाग तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. हे भाग विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर हे 9 नंबर 10 11 12 नंबरपर्यंत त्याचे भाग आहेत तर ते तुम्ही लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये रूम कूलरमध्ये काय केलं जातं ते कसं कार्य करतं ते आपण बघूया. तर रूम कूलरमध्ये खाली जो टँक असतो त्याच्यामध्ये पाणी असतं. ते पाणी खेचण्यासाठी वॉटर पंप वापरला असतो. तो वॉटर पंप वापरून पाणी वरती खेचलं जातं आणि ते पाणी वरती खेचून या ठिकाणी आकृती दाखवलेली आहे. एक मिनिट तुम्हाला दाखवतो मी. ही जी आकृती आहे ही या वॉटर चॅनलमध्ये ते पाणी टाकलं जातं आणि ह्या वॉटर चॅनलमधून पाणी खसखस मॅटवर पडतं. खसखस मॅटवर हे पाणी पडल्यानंतर खसखस मॅट हे चौकोनी आकाराचं असतं. त्याच्यावर हे पाणी पडल्यानंतर त्याचा पृष्ठभाग जास्त मोठा असल्यामुळे जसं तुम्ही चहा बशीमध्ये ओतल्यानंतर पृष्ठभाग जास्त झाल्यामुळं चहा गार होतो, तसंच हे पाणी खसखस मॅटवर पडल्यावर गार होतं आणि गार झाल्यानंतर जी हवा फॅन बाहेरून खेचतो आणि कूलरमध्ये ओढतो ती हवा या कमी तापमानाचं हवेशी तिचा संपर्क येतो आणि त्या हवेचं तापमान कमी होतं आणि ती थंड हवा तुम्हाला पुढच्या बाजूने मिळते. अशा पद्धतीने हे रूम कूलर कार्य करतं. आता त्याच्यामध्ये लक्षात ठेवण्याच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत की भागांची नावे तुम्ही लक्षात ठेवा. ही सर्किट डायग्राम लक्षात ठेवा. ह्या ज्या आकृत्या आहेत 3 स्पीड वगैरे ते नाही केल्या तरी चालतील. त्याच्यानंतर हे महत्त्वाचं आहे, इलेक्ट्रिक रूम कूलरचे प्रकार चांगल्या पद्धतीने तयार करून ठेवा. कारण रूम कूलरचे प्रकार सांगा असा प्रश्न विचारला जातो. तर हे 4 प्रकार तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. त्याची माहिती लक्षात नाही ठेवली तरी चालेल, परंतु प्रकार लक्षात ठेवा आणि त्या प्रकारानुसार तुम्हाला 4-5 ओळी लिहिता येतील. त्याच्यानंतर ही खाली जी माहिती दिलेली सेमी ऑटोमॅटिक रिमोट कंट्रोल वगैरे ते थोडी वाचून घ्या. त्याच्यानंतर हे फॉल्ट दिलेले आहेत. दुसरं, रूम कूलर वापरताना घ्यावयाची दक्षता ही लक्षात ठेवा. ही जवळपास 9 दिलेले आहेत. तर 9 पैकी 4 किंवा 5 दक्षता तुम्ही तयार करून ठेवा. याच्यानंतर आता हे योग्य पर्याय निवडा हे सांगतो. रूम कूलरच्या इलेक्ट्रिक वॉटर पंपात शेडेड पोल मोटर वापरतात. डायव्हर्टरचे हेलकावणे थांबण्यासाठी डायव्हर्टर ब्रेकचा वापर करतात. रूम कूलरमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी वाळ्याची ताटी वापरतात. रूम कूलरमध्ये एक्झॉस्ट फॅनसाठी आता शेडेड पोल मोटर वापरलेली असते. वॉटर चॅनल म्हणजे काय की व्ही आकाराच्या खाचा असलेलं चॅनल. फनेल म्हणजे काय तर फनेल एक मिनिट दुसरं बघू. गाईड व्हेन म्हणजे हवेस योग्य दिशा देणे. वॉटर पंपचा उपयोग काय, वॉटर टँकमध्ये पाणी भरणे. आणि फनेलचा
जी जोडी आहे फनेल, तर ती जोडी ह्याच्यामध्ये जरा चुकलेली दिसते. कारण वॉटर चॅनलला व्ही आकाराच्या खाचा असतात आणि फनेल फनेल हे पाणी भरायचं असतं. वॉटर टँकमध्ये पाणी भरणे हा त्याचा उपयोग असतो. आणि वॉटर पंपची जोडी इम्पेलर ही घ्या. हे जरा थोडंसं वर खाली झालेलं आहे, तर नीट लक्षात ठेवा. चुकी बरोबर लिहा. आता ही पिलर टाईप रूम कूलरची मांडणी ही टेबलावरच करतात, चूक आहे. टेबल माउंटिंग टाईप रूम कूलरमध्ये सेंट्रिफ्युगल ब्लोअर फॅन असतो. मेकॅनिकल वॉटर पंप विंडो टाईप. आता हे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला वरचा धडा नीट बघितल्यावर तुमच्या लक्षात येतील. तर अशा पद्धतीने ह्या धड्याची तयारी करा.